मुलींनी केमिकल इंजिनियर व्हावं की होऊ नये? कारण मुलींना बऱ्याचदा प्रश्न असतो की केमिकल इंडस्ट्रीज कदाचित खूप रिमोट प्लेसला असतील, मला जॉब मिळेल की नाही, मिळाला तर मी रिलोकेट करायचं का, असे काही प्रश्न असतात. मुलींनी करावं की नाही करावं? आणि गव्हर्नमेंट जॉब्सबद्दल आपण बोलायचं म्हटलं तर गव्हर्नमेंटमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे जॉब्स मिळू शकतात किंवा कुठल्या इंडस्ट्रीज आहेत, कुठल्या PSUs आहेत की ज्या ठिकाणी जॉब मिळू? नमस्कार. केमिकल इंजिनिअरिंग म्हटलं की तशी जगावेगळी इंजिनिअरिंगची ब्रँच आणि केमिकल इंजिनिअरिंगचं करिअर म्हटलं ते देखील अगदी चॅलेंजिंग आणि तसंही जगावेगळंच. आजच्या या पॉडकास्टमध्ये अशाच एका केमिकल इंजिनिअरशी आपण गप्पा मारणार आहोत. त्या पॉडकास्टमध्ये स्वागत करूयात प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे सिनियर प्रपोजल अँड प्रोसेस इंजिनियर मिस्टर रोहित ताकमोग यांचं. नमस्कार. रोहित, नमस्कार आणि स्वागत आहे नमस्कार. MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सर. छान वाटतंय खूप पॉडकास्टमध्ये येऊन. खरं तर केमिकल इंजिनिअरिंग जसं म्हटलं की तशी एकदम जगावेगळीच ब्रँच आणि तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग केलं MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधून 2017 आणि आज प्राज इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करतायत. तर नक्की तुमचा रोल काय? सध्या मी प्राज इंडस्ट्रीजमध्ये सिनियर प्रपोजल अँड प्रोसेस इंजिनियर म्हणून काम करतोय. तर प्रपोजल इंजिनियर म्हटलं की माझ्याकडे एक इन्क्वायरी येते, कस्टमरला काहीतरी रिक्वायरमेंट असते. त्या रिक्वायरमेंटनुसार मी एक प्लांट डिझाईन करतो. त्याचं एनर्जी बॅलन्स, मास बॅलन्स करतो. त्याच्याप्रमाणे इक्विपमेंट्स, पंप्स वगैरे सिलेक्ट करतो आणि ते सिलेक्ट केल्यानंतर त्याचं कॉस्टिंग करतो आणि ती टेक्निकल ऑफर बनवतो. कॉस्टिंग प्लस टेक्निकल ऑफर म्हणजे कस्टमरला जे रिक्वायर्ड आहे त्याचं सोल्युशन मी ॲज अ प्रपोजल इंजिनियर ते कस्टमर पुढे हे करतो, म्हणजे कस्टमरला ते देतो. म्हणजे त्याला जे पाहिजे त्याच्याप्रमाणे मी डिझाइन करून ते कस्टमरला देतो थोडक्यात. मग आता हे सगळं करत असताना प्रपोजल इंजिनियर असंच आपण म्हणतो. हं. तर नक्की कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रपोजल्स इंडस्ट्रीमध्ये येत असतात? प्रपोजल इंजिनियर म्हटलं की कस्टमरला जी रिक्वायरमेंट आहे एखाद्या केमिकल प्लांटची, तर त्या रिलेटेड आम्ही डिझाइन करतो आणि ते कस्टमरला देतो. तर कस्टमरच्या रिक्वायरमेंट असतात की ह्या प्रोडक्शन कॅपॅसिटीचा मला इथेनॉल प्लांट पाहिजे किंवा 100 TPDचा मला CO2 लिक्विफिकेशनचा प्लांट पाहिजे. तर त्या रिलेटेड काय गोष्टी लागतील, त्या प्लांटमध्ये काय इक्विपमेंट असतील किंवा कुठले इक्विपमेंट असतील, काय साईजचे इक्विपमेंट असतील किंवा अजून युटिलिटीज काय लागतील, त्या आम्ही डिझाइन करतो किंवा ठरवतो आणि त्या कस्टमरला प्रपोज करतो. त्याच्यावरती कस्टमरचा व्ह्यू घेतो आणि त्याप्रमाणे प्लान डिझाइन करतो. प्रपोजल इंजिनियर हे काम असतं. पण मग आता तुम्ही म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर असतात, वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये असतात. करेक्ट. तर नॅचरली जे केमिकल इंजिनियर ज्यांचं होण्याचं स्वप्न आहे, अशा विद्यार्थ्यांना नक्कीच वाटतं की कुठल्या कुठल्या प्रकारच्या केमिकल इंडस्ट्रीज असतात, ज्यांचे प्रपोजल्स तुमच्याकडे येऊ शकतात. केमिकल इंजिनियर जर तुम्ही बघत असाल कुठल्या कुठल्या असतात. तर आपल्या डेली लाईफमध्ये कुठलीही गोष्ट घेतली तर त्याच्यामध्ये केमिकल हे असतंच. तर तुम्ही कुठलीही इंडस्ट्री घेतली तर तिथं केमिकल इंजिनियरचा रोल असतो. तर तुम्ही ॲग्रीपासून घ्याल तर तिथे खतं लागतात, त्याच्यामध्ये केमिकल इंजिनियरचा रोल येतो. तुमच्या डेली यूजमध्ये जर तुम्ही सोप घेतलं किंवा कोलगेट घेतलं तर त्याच्यामध्ये पण केमिकल इंजिनियरचा रोल असतो. तर जर ॲज अ केमिकल इंजिनियर तुम्ही रोल बघताय तर तुम्हाला ऑइल अँड गॅस पासून ते फूड इंडस्ट्रीपर्यंत सगळीकडे वास स्कोप असतो. जर इन्क्वायरी जर म्हणताय कस्टमरकडून तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल प्लांट्स आहेत. जसं की ऑइल झालं, फूड इंडस्ट्रीज झालं, म्हणजे जे प्रोसेस फूड झालं, इथेनॉल झालं, पॉलिमर झालं, किंवा तुमचे जे शॅम्पूज आहेत, सोप्स आहेत, त्याच्यामध्ये सगळीकडे केमिकल इंजिनियरचा रोल येतो. इव्हन आपण अगदी विचार केला तर पेंट इंडस्ट्री आहे, इव्हन पेंट फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज इंडस्ट्री आहे. आहे. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये पण फॉर्म्युलेशनसाठी केमिकल इंजिनिअरचा रोल येतो. तर मेकॅनिकल रिलेटेड ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये पण केमिकल इंजिनिअरचा रोल येतो. जसं की खूप साऱ्या मेकॅनिकल इक्विपमेंटला ऑइलची गरज पडते. तर ते ल्युब्रिकेशन ऑइल कुठल्या विस्कॉसिटीचं घ्यायचं ते पण केमिकल इंजिनिअर ठरवतो. केमिकल इंजिनिअरचा रोल बघितला तर तो खूप साऱ्या इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही एक्सप्लोर करू शकता. मग आता आपण नॉर्मली इंडस्ट्रीमध्ये बघतो की केमिकल इंजिनियर्स बऱ्यापैकी ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीवरती काम करतात, जसं की CO2 कॅप्चरिंग असेल. तर मग नक्की CO2 कॅप्चरिंग म्हणजे नक्की काय असेल, त्याचा वापर कुठे कुठे केला जाऊ शकतो? आता जर ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी म्हटलं तर CO2 कॅप्चर आणि स्टोरेज म्हणजे CCU असं म्हटलं जातं. कारण एक CO2 हा एक ग्लोबल वॉर्मिंग वाढवणारा गॅस आहे. त्यामुळे सध्या पूर्ण जगाचं लक्ष CO2 कॅप्चरवरती आहे. तर CO2 कॅप्चरमध्ये काय होतं, तर जो एअरमध्ये जो CO2 आहे तो एका मेम्ब्रेनमधून पास केली जाते एअर आणि तो CO2 त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करून घेतला जातो. त्यानंतर तो प्रेशराईज करून लिक्विडमध्ये कन्व्हर्ट करतात आणि एकतर तो ग्राउंडमध्ये टाकला जातो किंवा तो ॲज अ फूड म्हणून यूज केला जातो किंवा ड्रायस म्हणून तो वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये यूज केला जातो. जसं की ड्राय स्टोरेजसाठी यूज केला जातो. देन क्लिनिंगसाठी पण सध्या ड्रायसचा यूज होतोय. ह्या प्रकारे CO2 एअरमधून काढून तो म्हणजे रियूज करतायत त्याचा थोडक्यात. आता कार्बन कॅप्चरिंग युनिटबद्दल जर का बोलायचं झालं, तर नक्की कार्बन कॅप्चर केल्यानंतर तुम्ही म्हटला की वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय आयस पासून असेल किंवा
नॅचरली जो आपल्याला वापरता येऊ शकतो, घरगुती असेल, कमर्शियल असेल, वापर Commercial. केला जाऊ शकतो. पण याच्याकरता लागणारे जे प्लांट असतात, ते खरोखर खूप मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीमध्येच वापरायचे असतात, की डोमेस्टिक पण आपण वापरू शकतो? डोमेस्टिक पण आपण वापरू शकतो. जसं की आता तुम्ही खूप साऱ्या समारंभांमध्ये बघता, की डेकोरेशनसाठी जो फॉग निर्माण केला जातो, तो ड्राईसचा असतो. त्यामुळं स्मॉल स्केलपासून मोठ्या स्केलपर्यंत पण CO2 कॅप्चर होऊ शकतं. तर सध्या CO2 कॅप्चरसाठी मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी यूज करतात. त्याच्यामधून CO2 एक्स्ट्रॅक्ट करतात. त्यानंतर तो पर्टिक्युलर प्रेशरला म्हणजे क्रिटिकल प्रेशरच्या वरती प्रेशराईज करतात. त्यानंतर त्याला कूल केलं जातं आणि तो स्टोरेजसाठी ईझी व्हावा म्हणून तो लिक्विडमध्ये स्टोअर केला जातो. त्यानंतर त्या लिक्विडचा ड्रायसमध्ये कन्व्हर्ट करून तो युटिलाइज केला जातो. मग आता केमिकलचे जे विद्यार्थी आता हं. केमिकल इंजिनिअरिंग करतायत, त्यांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो, की मला नवीन समजा टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचं म्हटलं, तर मला सॉफ्टवेअर कोणकोणते शिकायचे? तर तुम्ही काय सांगाल याच्यावरती? तर केमिकल इंजिनिअरिंगमध्ये तसे बरेच सॉफ्टवेअर्स आहेत. जसं की आता सध्या मास बॅलन्स आणि एनर्जी बॅलन्स हा केमिकल इंजिनिअरिंगचा मूळ बेस असतो. त्याच्यासाठी जनरली एस्पन प्लस किंवा एस्पन आयसीज वापरतात. देन पी-एन-आय-डी जनरेशनसाठी स्मार्ट पी-एन-आय-डीज वगैरे आहेत. असे सॉफ्टवेअर आहेत ते वापरले जातात. त्यानंतर एका पर्टिक्युलर इक्विपमेंटचा एनालिसिस करायचा, त्याचा परफॉर्मन्स एनालिसिस करायचा, तर CFD सारखे पण सॉफ्टवेअर आहेत ते वापरले जातात. इंडस्ट्रीजमध्ये मॅन्युअल वर्कपेक्षा सॉफ्टवेअर रिलेटेड वर्क खूप जास्त वाढलंय. त्यामुळे जर केमिकल इंडस्ट्रीजमध्ये सॉफ्टवेअर बघाल तर CFD आहे, देन Aspen आहे, Aspen प्लस आहे किंवा सिम्युलेशनचे बरेच सारे सॉफ्टवेअर्स आहेत. देन पी-आय-डी जनरेशनसाठी बरेच सॉफ्टवेअर आहेत जसं की स्मार्ट पी-आय-डी आहे. त्यानंतर कंट्रोल जे आपण पी-आय-डी कंट्रोल वगैरे म्हणतो त्यासाठी पण बरेच सॉफ्टवेअर आहेत, फॅट्स आहेत. असे बरेच सॉफ्टवेअर आहेत ते ज्याच्यावरती विद्यार्थ्यांना फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे खरं म्हणजे विद्यार्थी ज्यावेळेस त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत, त्यावेळेस त्यांनी नक्की याच्यामध्ये शिक्षण पण घेणं गरजेचं आहे, स्किल वाढवणं गरजेचं आहे आणि सर्टिफिकेशन पण करणं सर्टिफिकेशन गरजेचं आहे. पण करणं गरजेचं आहे. कारण हे जे सगळे सॉफ्टवेअर आहेत ते अकॅडमिक सोडून स्किलच्या ह्याच्यामध्ये मोडतात. त्यामुळं हे एक ॲड ऑन बेनिफिट होतं. जर तुम्हाला सॉफ्टवेअर येतायत किंवा तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेशन आहे, तर एक ॲड ऑन बेनिफिट होतं इंडस्ट्रीसाठी पण आणि तुमच्यासाठी पण. सो बऱ्याच इंडस्ट्रीज ज्या आहेत ज्यांचं सॉफ्टवेअरमध्ये सर्टिफिकेशन आहेत, अशा विद्यार्थ्यांना प्रिफर करतात सध्या. मग आता एक अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे, की सगळीकडे आपण म्हणतो, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हं. सगळ्याच क्षेत्रामध्ये, मग केमिकलमध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आलेलं असणारच आहे. तर मग हो. खरं म्हणजे त्याचा कुठपर्यंत त्याचा आता म्हणजे पसरला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो? जनरली आता आर्टिफिशियल एजंट सगळ्याच फील्डमध्ये आलेला आहे. तर केमिकल इंडस्ट्रीमध्ये पण ब ब बऱ्याच गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स करते. जसं की जे कोर गोष्टी आहेत त्या मॅन्युअलीच कराव्या लागतात. पण परत एकदा डिझाइन झाल्यानंतरच्या ज्या डॉक्युमेंटेशनच्या गोष्टी आहेत, त्यानंतर सिलेक्शनच्या गोष्टी आहेत. जसं की केमिकल इंडस्ट्रीजमध्ये कंट्रोल वॉल्व सिलेक्ट करावे लागतात किंवा फ्लो मीटर सिलेक्ट करावे लागतात. त्याला तुम्ही एकदा आउटपुट दिलं की ते एआय तुम्हाला तो कंट्रोल वॉल्व किंवा फ्लो मीटर सिलेक्ट करून देतो. तर अशा गोष्टींमध्ये केमिकल इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा एआयने एंट्री केलेली आहे. अच्छा, म्हणजे अगदी समजा एखादी केमिकल प्रोसेस आपल्याला स्टॅबिलाईज करायची असेल, तर एआयटीचा टूल वापर करून वापर आपण करून हो, मशीन लर्निंग येस, अल्गोरिदम वापरू करेक्ट. शकतो. जर तुम्हाला एखादा प्लांटचा ट्रबल शूट करायचा आहे, एखाद्या प्लांटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा प्लांट अपसेट झाला, तर तुम्ही ते एआयला विचारून तुम्ही त्याच्यावरून आन्सर पण घेऊ शकता, की माझा असा-असा प्रॉब्लेम आहे, तर त्याला एआय तुम्हाला ट्रबल शूटिंगचा सोल्युशन पण देईल. तर ह्या अच्छा. ह्या गोष्टी पण सध्या एआय करते, की प्लांटचा ट्रबल शूट करून देतंय किंवा अ, काही गोष्टींमध्ये डिझाइन करून देतंय. जसं की केमिकल इंजिनिअर्स पेरीज हँडबुक खूप वापरायचे पहिले. पण आता ते जे हँडबुक्स आहेत किंवा ज्या जुन्या स्टँडर्ड चार्ट वगैरे आहेत त्याच्यासाठी पण लोकं आता एआयचा यूज करतात. अच्छा. म्हणजे स्टीम टेबल झाला, पेरीज हँडबुक झालं. ज्या केमिकलच्या स्टँडर्ड प्रॉपर्टी आहेत त्या आता कॅल्क्युलेट करण्याऐवजी तुम्हाला ते एआय म्हणजे कॅल्क्युलेट करून ऑलरेडी देतंय. अच्छा. म्हणजे ते अगदी इक्विपमेंट डिझाइन असेल किंवा प्रोसेस सिलेक्शन असेल, काही असेल. नाही, प्रोसेस सिलेक्शनपर्यंत नाही म्हणता येणार. पण जसं की टेम्परेचर वाढलं की एखाद्या पर्टिक्युलर फ्लुइडची विस्कॉसिटी वाढते किंवा हं, हं. त्याच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आता तुम्हाला मॅन्युअल कॅल्क्युलेशनची गरज नाही. तुम्ही बरोबर. ते एआयला इनपुट दिलं की तुम्हाला एआय आउटपुट देईल की काय काय प्रॉपर्टीज चेंज होत आहेत. अच्छा. या. तर जे तुम्हाला बेसिक लागणाऱ्या गोष्टी आहेत सध्या त्या एआय तुम्हाला करून देते. आता विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थी वापरतात Microsoft Excel, PowerPoint, Word हं. आणि त्यात बऱ्यापैकी वेळेस एक्सेल आपण वापरतो ग्राफ प्लॉटिंग ग्राफ करता किंवा प्लॉटिंगसाठी करेक्ट. आता थोडं एक स्टेप पुढे गेलं तर डॅशबोर्ड जनरेशन करता. करेक्ट. तर इंडस्ट्रीमध्ये एक्सेलचा वापर नक्की कशा करता की? इंडस्ट्रीमध्ये एक्सेलचा वास्ट वापर होतो. जसं की इंजिनिअरिंगचे जे कॅल्क्युलेशन आहेत ते सगळे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये जनरली एक्सेलवरतीच होतात.
सो माझं तर असं सजेशन असेल की विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्स एक्सेल शिकून घेतलं पाहिजे. जसं की व्ही लुकअप आलं किंवा वेगवेगळे फॉर्म्युले जे एक्सेलमध्ये आहेत ते सध्या इंजिनिअरिंग कॅल्क्युलेशनसाठी यूज होतात. जसं की आता केमिकल इंजिनिअरिंगमध्ये सगळे मास बॅलन्स आणि मटेरियल बॅलन्सचे जे इक्वेशन्स आहेत किंवा ज्या प्लांटचे मास बॅलन्स किंवा हीट बॅलन्स आपण करतो ते सगळे एक्सेल बेस सॉफ्टवेअर म्हणा किंवा एक्सेल बेस शीटवरती करतो. तर एक स्किल म्हणून तर एक्सेल शिकलंच पाहिजे. ॲडव्हान्स एक्सेल शिकलं पाहिजे. कारण सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये इंजिनिअरिंग कॅल्क्युलेशन सध्या एक्सेलवरतीच होते. म्हणजे अगदी परवा मी एक ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केला. त्यामध्ये त्यांनी पण सांगितलं, की हं. एक्सेलमध्येच तुम्हाला प्लगइन्स टाकून एआय टूल्स पण वापरता येऊ शकतात हो, किंवा स्टँडर्ड एआय टूल्स आहेत जुलियस सारखे, की ज्या ठिकाणी आपण एक्सेल फाईल अपलोड केली, की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट जनरेशन करता येतात, डायनॅमिक ग्राफ्स येतात, डॅशबोर्ड्स येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे नक्की विद्यार्थी दशेमध्ये शिकणं एक्सेलवरती गरजेचं आहे. म्हणजे एक्सेलवरती विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण आता आम्ही पण जेव्हा प्रपोजल बनवतो किंवा पूर्ण गोष्टी मॅन्युअली कॅल्क्युलेट करत नाही. आम्ही पण एक्सेल शीट बनवून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर इनपुट टाकतो. त्याप्रमाणे प्लांटचा हीट आणि मास बॅलन्स त्याच्यावरून घेतो आणि त्याच्यावरून पुढे मग प्लांटचं डिझाइन करतो. तर एक्सेल सध्या इम्पोर्टंट गोष्ट बनली आहे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा. अच्छा. करिअरच्या बद्दल थोडंसं एक माहिती करून घेऊ. केमिकल इंजिनिअर ज्यावेळेस एखाद्या कंपनीमध्ये एक फ्रेशर म्हणून जॉइन करतो, हं. त्यावेळेस कुठल्या-कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस येतात आणि कुठले स्किल्स त्या विद्यार्थ्यांना गरजेचे असतात? चॅलेंजेस म्हणाल म्हणाल तर अकॅडमिक पहिल्यांदा केमिकल इंजिनिअरला कोर ब्रँचेसला अकॅडमिक चांगलं लागतं किंवा जे बेसिक फंडामेंटल्स आहेत ते चांगलेच लागतात. जर पहिले चॅलेंजेस असतात की स्टीम टेबल कसा वाचायचा. तर बरेच जण तिथे लॅक करतात. त्यानंतर जे कॅल्क्युलेशनचे जे अकॅडमिक्समध्ये शिकवलेले जे फॉर्म्युलेज असतात तेच इंडस्ट्रीजमध्ये वापरले जातात. फक्त तिथे रिअल सिनारिओज असतात. त्यामुळं जेव्हा विद्यार्थी ॲक्चुअल इंडस्ट्रीजमध्ये येतात तेव्हा त्यांचा अकॅडमिक्सवरती एवढा फोकस नसतो. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हीट बॅलन्स किंवा मास बॅलन्सचे फॉर्म्युलेज किंवा जे इक्वेशन्स तुम्ही अकॅडमिक्समध्ये शिकता त्याच्यावरती चांगला फोकस करा. कारण तेच पूर्ण सध्या इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. म्हणजे अगदी सिंपल कॉन्सेप्टला की एन्थाल्पी, एन्ट्रॉपी वगैरे ते देखील वापरलं ते दे जातं. ते 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 देखील वापरले जातात. आता जे अकॅडमिकमध्ये हीट एक्सचेंजर डिझाइन करायला शिकवलं जातं, ते सेम प्रोसिजर इंडस्ट्रीजमध्ये असते. फक्त तिथं रिअल सिनारिओ असतो. अच्छा. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वाटतं की नाही स्टीम टेबलमध्ये आहे म्हणून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापुरतं ठीक आहे. ठीक आहे. परंतु इंडस्ट्रीमध्ये सगळ्याचा वापर हो, नक्कीच होतो. सगळ्याचा वापर नक्कीच होतो. आता आपण बघितलं की एक्सेल सारखा वापर किंवा हं. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, करिअरच्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आणि पहिल्यांदाच आपण करिअरमध्ये जेव्हा एंट्री करतो जॉबमध्ये त्यावेळेस लागणारे स्किल्स. हं. यामध्ये अजून एक महत्त्वाची भूमिका येते ते म्हणजे जर आपलं करिअर प्रोग्रेशन करायचं आहे म्हणजे एक फ्रेशर इंजिनिअर जॉइन करतो आणि त्याला त्या इंडस्ट्रीमध्ये स्टेबल व्हायचं आहे, हं. प्रगती करायची आहे. हं. तर बऱ्याच वेळेस कोर इंजिनिअर म्हटलं की असा विद्यार्थ्यांचा कुठेतरी एक गैरसमज असतो की माझी आर्थिक प्रगती काही फार होणार नाही. हं. तर मला फायनान्शियल गेन काही होत नाही. तर असं खरोखर असतं का म्हणजे नाही केमिकल नाही इंजिनिअरमध्ये? असं मला तर वाटत नाही. कारण जर मी माझ्याबद्दल बोललो तर असं मी कुठे लॅक केलं असं मला वाटलं नाही, की मी कोर ब्रँचमध्ये आहे म्हणून. आणि कोर ब्रँचमध्ये असं होतं, की जसा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं तसं तुमचं बेसिक पक्कं होत जातं. आणि तुम्हाला रिअल सिनारिओ समजायला लागतात, की काय केल्यावरती काय करायला पाहिजे. सो म्हणजे कोर इंजिनिअरिंगमध्ये जर करियर पुढे चालू ठेवलं तर आपण लॅक करतोय असं अजून तरी मला कधी वाटलं नाही. अच्छा. आणि आय-टी इंडस्ट्रीमध्ये केमिकल इंजिनिअर्सला जॉब मिळू शकतो का? आणि मिळू शकत असेल तर कुठल्या प्रकारच्या कंपन्या असतात आणि ते कुठल्या प्रकारचे जॉब देतात? आय-टीमध्ये पण केमिकल इंजिनिअरिंगला जॉब मिळू शकतो. जसं की आता बऱ्याच आय-टी कंपनीज एन्व्हायर्नमेंट रिलेटेड गोष्टीवरती रिसर्च करतात किंवा एआय टूल्स जनरेट करतात. तिथे पण केमिकल इंजिनिअर सपोर्ट करतात. देन आता एआय जनरेशनसाठी जो बॅक डाटा लागतोय केमिकल रिलेटेड तिथे पण केमिकल इंजिनिअरच लागतात. सध्या सगळ्यांचा फोकस एन्व्हायर्नमेंटवरती आहे. सध्या आय-टी कंपन्या पण एन्व्हायर्नमेंटवरती बराच फोकस करतात. त्यामुळे त्या रिलेटेड गोष्टींमध्ये सपोर्ट करण्यासाठी आय-टी कंपन्याज पण केमिकल इंजिनिअर हायर करतात. असं नाही की फक्त कोर आहे म्हणजे तुम्हाला कोरमध्येच करायची संधी मिळेल. आत्ताच्या रिसेंट सगळ्या डेव्हलपमेंटमुळे केमिकल इंजिनिअर पण ॲज अ आय-टी इंजिनिअर फॉर सपोर्टिंग रिलेटेड टू केमिकल थिंग्स तुम्ही म्हणजे करियर पर्स्यू करू शकता तिकडे. आणि गव्हर्नमेंट जॉब्सबद्दल आपण बोलायचं म्हटलं तर गव्हर्नमेंटमध्ये कुठल्या-कुठल्या प्रकारचे जॉब्स मिळू शकतात किंवा कुठल्या इंडस्ट्रीज आहेत, कुठल्या पी-एस-यूज आहेत, की ज्या ठिकाणी जॉब्स मिळू शकतात? आता जर गव्हर्नमेंट रिलेटेड जॉबचं म्हणाल तर सगळ्या ज्या ऑइल अँड गॅस जो जो आहे तो सध्या आपले गव्हर्नमेंट होल्ड करते. सो बऱ्याच पी-ओ-सी आहेत जसं की एच-पी-सी म्हणजे कुठलीही ऑइल कंपनी घेतली तर ती गव्हर्नमेंटच्या अंडर येते. जसं की एच-पी-सी-एल झालं, बी-पी-सी-एल झालं, देन ओ-एन-जी-सी आहे. देन ज्या आपल्या फर्टिलायझर बनवणाऱ्या बऱ्याच कंपन्या जसं की अर्शेप आहे, ह्या पण सगळ्या गव्हर्नमेंटच्या अंडर येतात. देन
अजून एक केमिकल इंजिनिअरला जॉबचे रिलेटेड हे असतं, की म्हणजे जो प्रदूषणाच्या रिलेटेड जे पोल्युशन कंट्रोल बोर्ड असतात, तिकडे पण केमिकल इंजिनिअर जॉब करू शकतो. देन इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये पण केमिकल इंजिनिअर्स लागतात. जर यू-पी-एस-सी थ्रू जर तुम्ही करियर अपॉर्च्युनिटीज बघत असाल, तर इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये पण म्हणजे केमिकल इंजिनिअरला अपॉर्च्युनिटीज आहेत बऱ्याच. मुलींनी केमिकल इंजिनिअर व्हावं की होऊ नये? कारण मुलींना बऱ्याचदा प्रश्न असतो, की केमिकल इंडस्ट्रीज कदाचित खूप रिमोट प्लेसला असतील. मग मला जॉब मिळेल की नाही? मिळाला तर मी रिलोकेट करायचं का? असे काही प्रश्न असतात. मुलींनी करावं की नाही करावं? केमिकल इंजिनिअर म्हणले की लोकांचा समज हाच होतो की त्याला एखाद्या केमिकल फॅक्टरीमध्ये जाऊन प्रोडक्शन रिलेटेड काम करायचं आहे. पण प्रत्येक सिनेरिओमध्ये म्हणजे तोच सिनेरिओ करेक्ट असेल असं होत होत नाही. कारण केमिकल प्लांट डिझाइन पण करावा लागतो, त्यासाठी ऑफिस वर्कच असतं. देन तुम्ही जर पी-एस-यूजमध्ये गेलात किंवा गव्हर्नमेंटमध्ये गेलात, तर तिथं पण तुम्हाला ऑफिस वर्कच असतं. सो मुलींसाठी असं नाही की फक्त प्रोडक्शनच केमिकल म्हणजे प्रोडक्शन हा सिनेरिओ नाही होत. तर मुली पण इझिली केमिकल इंजिनिअरिंग करू शकतात आणि त्यांना ऑफिस वर्क पण करता येतं. अच्छा. सो कुणीतरी असा एक विद्यार्थी भेटला, त्याने सांगितलं, की मला केमिकल इंजिनिअर व्हायचंय, पण मला केमिस्ट्री फारसं काही कळत नाही. तर असं काही रिलेशनशिप असतं का? केमिस्ट्री कळालं तरच मला नाही, केमिकल इंजिनिअर. असंही होत नाही. म्हणजे जर मला केमिस्ट्री येते तरच मी केमिकल इंजिनिअर होऊ शकतो असंही नाही. केमिकल इंजिनिअर म्हणजे जनरली थोडंसं केमिस्ट्री असतं आणि बरचसं मेकॅनिकलच्या गोष्टी असतात. सो तुम्हाला केमिस्ट्री कळत नाहीये पण तुम्हाला केमिकल इंजिनिअर व्हायचं, तर तुम्ही डेफिनेटली होऊ शकतात. आणि असं नाही की तुम्ही एकदा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये आलात, की जेवढं तुम्ही 12वी पर्यंत केमिस्ट्री शिकता, तेच पुढे तुम्हाला तेच बेसिक तुम्हाला घ्यायचे आहेत. फक्त ते तुम्हाला मेकॅनिकल गोष्टींसोबत रिलेट करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला केमिस्ट्री आलंच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये केमिकल इंजिनिअरिंग घेण्यासाठी. अच्छा. आणि जर का इंजिनिअरिंग केलं, जर बी-टेक केलं, बी-ए केलं केमिकल इंजिनिअरिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, तर मग कुठल्या-कुठल्या स्पेशलायझेशनमध्ये करता येऊ शकतं? केमिकल इंजिनिअरिंग नंतर स्पेशलायझेशन बऱ्याच आहेत. जसं की थर्मल एनर्जीच्या रिलेटेड आहेत, देन एन्व्हायर्नमेंटल रिलेटेड आहेत, वॉटर रिलेटेड आहेत. देन आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे पेंटच्या रिलेटेड पण खूप सारे रिसर्च चालू आहेत. देन आता कार्बन कॅप्चर आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या वरती ग्लोबली बराच रिसर्च होतोय. त्या 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 ह्याच्यामध्ये पण करता येतं. ह्या झाल्या कोर ब्रांचेस. त्यानंतर तुम्ही आय-टीमध्ये पण करू शकता किंवा एम-बी-ए वगैरेला पण जाऊ शकता केमिकल इंजिनिअरिंग नंतर. अच्छा. एक शेवटचा प्रश्न, की जे तरुण मुलं आज शिकतायत, केमिकल इंजिनिअरिंग करतायत, तर त्यांच्याकरता तुम्ही काय मेसेज देणार? माझा असाच मेसेज असेल, की जर तुम्ही 4 वर्ष इन्व्हेस्ट करताय केमिकल इंजिनिअरमध्ये, तर तुम्ही तुमचे फंडामेंटल्स क्लिअर करा. म्हणजे जर तुम्ही बाहेर कुठेही ॲज अ केमिकल इंजिनिअर म्हणून गेलात, जर तुम्हाला कुठलाही क्वेशन विचारला गेला रिलेटेड टू केमिकल इंडस्ट्री, तर ते तुमच्या फंडामेंटलच्या रिलेटेडच असेल. त्या फंडामेंटलच्या रिलेटेडच तुम्हाला त्याचा आन्सर शोधता येईल. त्यामुळं मला आत्ताच्या विद्यार्थ्यांना हेच सांगणं आहे, की तुम्ही तुमचे जे फंडामेंटल आहे, बेसिक फंड आहेत केमिकल इंजिनिअरिंगचे किंवा कुठल्याही इंजिनिअरिंगच्या ब्रँचच्या रिलेटेड जे बेसिक फंड आहेत, तेच पुढे इंडस्ट्रीमध्ये यूज होतात. तर ते तुम्ही पहिले बेसिक फंडे क्लिअर असले पाहिजे. हेच माझा सगळ्यांसाठी हे मेसेज असेल. ओके. खरं तर आजच्या पॉडकास्टमध्ये खूप सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोललो आणि केमिकल इंजिनिअरिंगचं एक साधारण स्वरूप कसं असेल, टेक्नॉलॉजी काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, करिअरच्या अपॉर्च्युनिटीज, स्किल डेव्हलपमेंट, खूप छान माहिती तुम्ही दिलीत. तुम्ही आज आलात त्या पॉडकास्टमध्ये एवढी माहिती दिलीत. त्याबद्दल MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने अनेक अनेक धन्यवाद. थँक यू सर. थँक यू. थँक यू धन्यवाद. व्हेरी मच. धन्यवाद.